आगीमध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता या संपूर्ण परिसराची या भागाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अपडेट जाणून घेऊयात। अल्पेश करकरे आपल्या सोबत आहे। अल्पेश, एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता। आता या सगळ्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। काय तपशील मिळतात? चेंबूर नाका येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरामध्ये पहाटे आग लागली आणि यामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनास्थळी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्या ठिकाणी आग लागली होती घराला, त्या ठिकाणी आगीची पाहणी करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। सोबत त्यांच्या आपण पाहिलं तर मुंबई महापालिकेचे कर्मचारी असतील, अग्निशमन दलाचे कर्मचारी असतील, तसेच पोलीसचे वरिष्ठ अधिकारी देखील सध्या घटनेची मुख्यमंत्र्यांना माहिती देत आहेत। या आगीच्या घटनेमध्ये गुप्ता कुटुंबियातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर या घरामध्ये 9 जण राहत होते, त्यापैकी 2 जण ही जखमी आहेत। त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणि 7 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। ही घटना ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे। मात्र आपण पाहिलं तर या घरामध्ये मोठ्या प्रमाणात केरोसिन होतं, किराणा मालाचं दुकान होतं असं देखील सांगण्यात येतं आणि त्यामुळेच ही आग मोठ्या प्रमाणात भडकली। खालून या ठिकाणी आपण पाहिलं तर देवाला बत्ती लावतात, त्या प्रकारे ती या ठिकाणी बत्ती लावण्यात आली होती आणि त्यानंतर ही आग पुढे वरवर गेली। वर राहणारे जे 7 जण होते त्यांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अधिकारी वर्ग हे सध्या घटनास्थळी या घटनेची माहिती घेत आहेत। आपण पाहिलं तर आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांच्याकडून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नक्की घटना कशी घडली या संदर्भात माहिती घेत आहेत। आपण पाहिलं तर मुंबईत अशा प्रकारे अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि यामध्ये आगीची घटना काही नवीन नाही। मात्र आपण पाहिलं तर ही जी आग होती ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या वेळेला आग